नमस्कार. मी ॲडव्होकेट दिलीप काकडे, दी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय मुख्य समन्वयक, आणि माझ्या जोडीला जे समन्वयक आहेत दादासाहेब मर्चंडे आहेत, डॉक्टर मुकेश धुपारे आहेत, त्यानंतर श्याम लगाडेजी आहेत, त्यानंतर माननीय शशिकांतजी भालेराव आहेत, संदीप साबळेजी आहेत. हे आमचे सर्व समन्वयक आहेत. या समन्वयकांच्या साह्यानेच आम्ही महाराष्ट्रामध्ये जी हजारो बुद्ध विहारं आहेत, या हजारो बुद्ध विहारांच्यासाठी व्यवस्थापन कायदा करायला पाहिजे असं 2021 पासून, म्हणजे गेली 5 वर्षापासून आम्ही महाराष्ट्र शासनाकडे हा कायदा झाला पाहिजे म्हणून पाठपुरावा करीत आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यानंतर अल्पसंख्याक मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर अल्पसंख्याक मंत्रालयामध्ये आमच्या बैठकासुद्धा झालेल्या आहेत. त्यानंतर 2013 साली अल्पसंख्याक मंत्रालयाबरोबर अधिकृत एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मंत्रालयाने हा बुद्धविहार व्यवस्थापन कायदा करण्याचं मान्य केलं. परंतु त्याबरोबर आमच्यासमोर एक शर्त ठेवली की जर ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी जर या प्रस्तावित कायद्याचा जर मसुदा विधेयक जर शासनाला सादर केलं तर मात्र आम्ही मग त्याच्यावर विचार करू आणि मग तो कायदा करण्यासाठी आम्ही समिती नेमू, असा अधिकृतपणे शासनाबरोबर झालेल्या मिटिंगमध्ये ठराव पास करण्यात आला. त्यानंतर आम्ही ताबडतोब 3 महिन्यामध्ये 17 मार्च 2022ला महाराष्ट्र शासनाला मी स्वतः ॲडव्होकेट दिलीप काकडे लिखित हा बुद्धविहार व्यवस्थापन कायद्याचा जो मसुदा आहे ते मसुदा विधेयक आम्ही सादर केलेलं आहे. त्यानंतर मात्र सरकार बदललं आणि सरकार बदलल्यानंतर आम्ही नवीन जे सरकार आलं होतं शिंदे सरकारांच्या नेतृत्वाखाली आम्ही पाठपुरावा केला, परंतु प्रतिसाद एवढा आम्हाला मिळाला नाही. त्यानंतर आम्ही मग आझाद मैदान येथे या विषयावरती एक धरणे आंदोलनसुद्धा केलं. त्यावेळेचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब होते. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर आम्ही ही समिती नेमण्याचा प्रयत्न करू, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. आम्ही यानंतर सातत्याने याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला, परंतु अजूनपर्यंत आमच्या मागणीची पूर्तता झाली नाही. म्हणून आत्ता जे नवीन सरकार आलेलं आहे, या नवीन सरकाराच्या माध्यमातून आमचे हे काम व्हावं म्हणून काल आम्ही 21 तारखेला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यानंतर माननीय अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणेसाहेब, त्यानंतर चीफ सेक्रेटरी अल्पसंख्याक मंत्रालयाचे संबंधित ऑफिसर यांच्याशी प्रत्यक्ष भेटून त्यांना निवेदनं सादर केलेली आहेत. काल त्यांच्याबरोबर चर्चासुद्धा झालेल्या आहेत. त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि लवकरात लवकर यावर काय ॲक्शन घ्यायची हे आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळवू असं अल्पसंख्याक मंत्रालयाने सांगितलेलं आहे, चीफ सेक्रेटरीनी सांगितले आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे ही माहिती बौद्ध जनतेपर्यंत गेली पाहिजे म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स आम्ही आयोजित केलेली आहे. आमचा सातत्याने प्रयत्न आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण बौद्ध समाजामध्ये यावरती आम्ही स्वाक्षरी अभियान घेतलेलं आहे. त्यानंतर हा विषय काय आहे याच्यावरती पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत, व्हिडिओ आहेत आणि प्रचार प्रसार जनतेमध्येही आम्ही केलेला आहे. जनतेमधूनही आम्हाला याचा अत्यंत चांगला प्रतिसाद आजपर्यंत मिळालेला आहे. हे ना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आहे, वक्फ बोर्ड आहे, त्या पद्धतीचं धर्म बोर्ड किंवा बौद्ध बोर्ड सरकारनं स्थापन करावं आणि त्यांना काहीशे कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, म्हणजे त्याचं जे व्यवस्थापन योग्य करून येतील अशा संदर्भात आपल्याला काही कारवाई होती का, मागणी होत आहे. आपण विचारलेला जो प्रश्न आहे तो अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि ही आमची जी बुद्धविहार व्यवस्थापन कायदा म्हणजेच बुद्धविहार मॅनेजमेंट ॲक्ट ही जी संकल्पना आहे ती नेमकी तशाच पद्धतीची संकल्पना आहे. जी हजारो बुद्धविहारं असतील ती एकाच सूत्रामध्ये बांधली जातील आणि त्यांचं एक म्हणजे बोर्ड ऑटोमॅटिकच बनलं जाईल आणि त्या बोर्डामार्फतच महाराष्ट्रामधली जेवढी बुद्धविहारं आहेत त्या सर्वांचं एक समान सर्वांना नियम असेल, त्यांचं प्रत्यक्ष कारभार एकच असेल. त्यामुळे ते ऑटोमॅटिकच बुद्धिस्ट बोर्ड जसं वक्फ बोर्ड आहे तशाच पद्धतीनं ते बुद्धिस्ट बोर्ड बनणार आहे. सर, प्रश्न असा निर्माण होतो की आपल्या संस्थेकडून धम्मसंहिता ॲक्शन कमिटीकडून राज्यभरामध्ये किंवा राज्याच्या सीमेवरती जी गावं आहेत त्या गावामध्ये राहणारे जे बौद्ध बांधव आहेत त्यांनी जर बौद्ध विहार बांधले असतील तर त्याची
धर्मदाय आयुक्त आहेत त्यांच्याशी काय संवाद साधला केला आहे? आम्ही हा विषय सुरू करण्यापूर्वी आणि विषय सुरू झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये जी बुद्ध विहारं आहेत ह्या बुद्ध विहारांचा आमच्या टीमने सर्वे केलेला आहे आणि प्रत्येक बुद्ध विहारामध्ये नेमके काय प्रॉब्लेम आहे, ते जागा बरोबर आहे का, ती लिगल आहे का, इलिगल आहे का, तिथलं मॅनेजमेंट कसं आहे, ती कमिटी कोणाच्या ताब्यात आहे, म्हणजे आम्ही अशी एक 40 प्रश्नांची प्रश्नावली तयार करून त्याचा पूर्णपणे सर्वे केलेला आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रातल्या केला नाही, तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये असे सॅम्पल सर्वे आम्ही केलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण बुद्ध विहारांचा नाही, परंतु आम्ही प्रत्येक विभागामध्ये सॅम्पल सर्वे केलेले आहेत आणि त्याचा डाटा आमच्याकडे आहे. त्याच्यातला डाटा आम्ही शासनाला सुद्धा सादर केलेला आहे. त्यानंतर ॲडिशनल म्हणजे हा जो विषय आहे, हा विषय जर संपूर्ण महाराष्ट्रातल्या बौद्ध समाजासाठी असेल तर तो बौद्ध समाजापर्यंत पोचला पाहिजे, म्हणून आम्ही प्रत्येक तालुका किंवा टाउनशिपला जाऊन एक दिवसाची शिबिरंसुद्धा घेतलेली आहेत आणि शिबिरं घेऊन त्या ठिकाणी स्वाक्षरी अभियानसुद्धा राबवलेलं आहे. तसंच तुम्ही म्हटल्याप्रमाणे ज्या संस्था आहेत त्या संस्थाकडून समर्थनाची लेखी पत्रंसुद्धा आम्ही घेतलेली आहेत. त्यामुळे जरी सरकारला आम्ही मागणी करत असेल आणि जनतेला बौद्ध समाजाला माहीत नसेल तर मग ती विसंगती होईल, म्हणून आम्ही सरकारबरोबर मागणी कमी करतो परंतु समाजामध्ये प्रबोधनाचं काम आम्ही जास्तीत जास्त करतो. या सगळ्या गोष्टी जर येणार असतील तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भातला ठराव सरकारकडून किंवा खाजगी ठराव जाऊन तो पास व्हायला हवा आणि केंद्रामध्ये लोकसभेच्या अधिवेशनामध्ये तो ठराव जायला हवा. मग या संदर्भात आमदार आहेत राज्यातले, विधान परिषदेतले आणि विधानसभेतले, लोकसभेतील खासदार आहेत, राज्यसभेतले, लोकसभेत, यांच्यापर्यंत तुम्ही काही निवेदन सादर केलं आहे? हा जो विषय आहे तो राज्याचा विषय आहे, हा विषय केंद्राचा विषय नाही. जसं चॅरिटीचा जो कायदा आहे किंवा चॅरिटीची जी एस्टॅब्लिशमेंट आहे ती स्टेट लेवलला आहे, ती स्टेट लेवललाच कायदे बनतात. आम्हाला आत्ता जो बौद्ध समाज आहे तो अल्पसंख्याक आहे, जसं इतर अल्पसंख्याक आहेत म्हणजे मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत किंवा शीख आहेत, यांच्यासाठी जशी स्वतंत्र त्यांच्या प्रार्थनास्थळांचे कायदे आहेत तशा प्रकारे आमच्या बुद्धविहार या आमच्या प्रार्थनास्थळाचा कायदा नसल्यामुळे आम्हाला आज जे लागू आहेत ते हिंदूंचे जी प्रार्थनास्थळं आहेत ते चॅरिटी कमिशनचे कायदे आम्हाला लागू आहेत. त्याच्यातून आम्हाला बाहेर पडून आम्हाला स्वतंत्र कायदा पाहिजे ही आमची मागणी आहे. त्याच्यामुळे हा स्टेट लेवलचा विषय असल्यामुळे ते केंद्राकडे याच्या परवानगीची काहीही गरज नाही, त्यामुळे स्टेट लेवललाच होऊ शकतं. पण आमची मागणी डायरेक्ट अधिवेशनामध्ये कायदा करण्याची त्याच्या अगोदरची स्टेज आहे की त्याच्यावरती एक समिती नेमून तो मसुदा समिती नेमून तो मसुदा अंतिम करण्यात यावा आणि तो मसुदा अंतिम करण्यासाठी माननीय मंत्री अल्पसंख्याक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात यावी. म्हणजे ती अधिकृतपणे शासनाची समिती असेल आणि ती मसुदा बनवेल आणि मग तो मसुदा अंतिम झाल्यानंतर मग तो अधिवेशनामध्ये किंवा सभागृहामध्ये कन्सिडरेशनसाठी जाईल. ही प्रक्रिया अगोदर झाली पाहिजे मसुदा अंतिम करण्याची. आम्हाला जो अपेक्षित आहे, आम्हाला जो वाटतो तो मसुदा आम्ही सादर केला शासनाला, पण तो मसुदा शासनाने अंतिम करण्याची आवश्यकता आहे आणि त्याची मसुदा समिती शासनाने नेमण्याची आवश्यकता आहे. आत्ता आमची ती मागणी आहे की शासनाने ती मसुदा समिती स्थापन करावी. मग ती 1 महिन्याचा, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा जो काही कालावधी असेल तो मसुदा अंतिम झाल्यानंतर मग तो अंतिम मसुदा हा मग तो सभागृहामध्ये विचाराधीन होऊ शकतो. राज्यभरामध्ये जर तसं पाहायला गेलं तर बौद्ध समाजाची किती वस्ती स्थानं आहेत आणि साधारणतः किती लोकसंख्या आहे? बौद्ध समाजाची लोकसंख्या जनगणनेमध्ये 2 भागामध्ये विभागलेली आहे. म्हणजे जनगणनेमध्ये बौद्ध म्हणून जी जनगणना झाली 2011च्या सेन्ससप्रमाणे ती 65 लाख बौद्ध आहेत राज्यामध्ये आणि 80 लाख हे महार आहे. तर अशी दोन्ही मिळून ही आमची लोकसंख्या आहे. जरी जनगणनेत तरी ती वेगळी असली तरी प्रत्यक्षात मात्र ही जवळजवळ 1.25 करोड जी लोकसंख्या आहे ती पूर्ण राज्यामध्ये आमची लोकसंख्या आहे आणि राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक गावामध्ये आमची लोकसंख्या आहे.